आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ती इतकं चुकली की तिने त्या माणसांवर विश्वास ठेवला आणि मी खरं सांगते तिच्याकडून खोटं बोलून तिचं अबॉर्शन करून घेतलं. मग या चुकीसाठी ती माणूस म्हणून चुकीची आहे का, वाईट आहे का? माझी बहीण म्हणून ती चुकीची नाहीये. आई, तुमची मुलगी म्हणून ती चुकीची नाहीये. आपण हे सगळं आता इथेच विसरून जाऊया आणि श्रावला माफ करूया ना. आई आई ऐक ना, तूच म्हणतेस ना नेहमी श्राव, आरू, आपल्या माणसांच्या चुका आपणच माफ करायच्या असतात म्हणून. मग आता का नाही आई? आपण श्रावला सांभाळून घेऊया ना प्लीज. ऐका ना माझं प्लीज. श्रावने तिचं बाळ गमावले ग आई. तुला कळतंय ना तिचं दुःख. प्लीज ना, ऐका ना माझं. आता या क्षणी सगळ्यात जास्त श्रावला कुणाची गरज असेल तर ते आपण तिघे आहोत. आपल्याला तिला समजून घ्यायला हवं. या सगळ्यामुळे ना तिने याआधी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा ती काही असं करेल ते. अगं काय वेडेपणा केलास हा, काय वेडेपणा केलास तू. आरू, आता काय करायचं आपण? यशोधरा सरनाईकला धडा शिकवायचा. अगं वाटेल ते बोलू नकोस. प्रचंड पैसा आहे, ताकद आहे तिची. तिच्या पुढे आपला काय निभाव लागणार आहे? कायद्यासमोर सगळे समान असतात बाबा. कायद्यासमोर कुणीही श्रीमंत गरीब जात पात असा भेद कधीच नसतो. मी आताच पोलिसात जाणार. नाही, पोलीस नको. त्यांनी धमकी दिली आरू की आपण पोलिसात गेलो ना तर ते आपली ह्याच्यापेक्षाही वाईट अवस्था करतील. नाही, पोलीस नको. काय करतील? करून जीव घेतील, मारतील, इतकंच ना. आधीच त्यांच्या डोक्यावर एका निष्पाप जीवाच्या हत्येचं पाप आहे. आई बाबा, तुम्हीच शिकवत आला ना आम्हाला आजपर्यंत. गुन्हा करणारा जेवढा मोठा गुन्हेगार असतो त्यापेक्षा जास्त मोठा गुन्हेगार हा सहन करणारा असतो. यशोधरा सरनाईक ही आपली गुन्हेगार आहे आणि तिला शिक्षा झालीच पाहिजे. अगं काय बोलतेस तू? एवढी प्रचंड श्रीमंत बाई, तिच्याशी तू लढणार? असेल बाबा, जगासाठी ती श्रीमंत उद्योजिका काय वाटेल ते असेल, पण माझ्यासाठी ती फक्त आणि फक्त एक फ्रॉड आणि खोटारडी बाई आहे, जी इतरांच्या जीवाशी फक्त स्वतःच्या फायद्यासाठी खेळते. अशा माणसांना शिक्षा झालीच पाहिजे. मी आत्ताच्या आत्ता पोलिसात जाणार आणि तिची तक्रार नोंदवणार आहे. अक्षय, व्हॉट इज दिस बेटा? काय मम्मा? आता आम्ही जर वेळेत पोचलो नसतो तर तू श्रावणीबद्दल तुझ्या डॅडला, श्रेयसला सगळं सांगितलं असतंस. हो मम्मा, आपलं तेच ठरलं होतं ना, आणि मला वाटलं तुम्ही सांगितलं असेल. नाही, ठरलं होतं पण आमचीच निवड चुकली बघ. काय सांगणार आम्ही तुझ्या डॅडला आणि श्रेयसला? एक मिनिट मम्मा, तुम्ही हे श्रावणीबद्दल बोलतायत? मम्मा प्लीज प्लीज प्लीज, आता असं म्हणू नका. तुम्ही तुमचा विचार बदललाय. बदललं असतं तर बरं झालं असतं. पण अक्षय, तुला माहिती आहे आम्ही दिलेला शब्द कधीही मोडत नाही आणि आजही मोडणार नाही. मग त्यासाठी आम्हाला किती किंमत मोजावी लागली ना तरी चालेल. किंमत? कसली किंमत मम्मा? माझ्या आणि श्रावणीच्या लग्नाची? मम्मा काय चाललंय मला कळत नाहीये. तुम्हाला कोणी काही बोललंय का? नाही, कोणी काही बोललं नाहीये, फक्त तोंड बंद ठेवायची धमकी दिली आणि तोंड बंद ठेवायचे 1 करोड रुपये मागितले. काय? कोणी आणि का? जाऊ दे बेटा,
तुला पटणार नाही. मामा तुम्ही श्रावणीबद्दल बोलताय? तिने मागितले पैसे? नो मामा, दॅट्स इम्पॉसिबल. ती असं करू शकणार नाही. बघ, आम्हाला माहिती होतं. आम्ही म्हटलं ना तू विश्वास नाही ठेवणार, म्हणून आम्ही तुला सांगितलं नाही. काही कुणालाच काही सांगितलं नाही. नाहीतर ज्या मुलीने आमच्या मुलाला बदनाम करण्याची धमकी दिली तिला इतकं सहजासहजी सोडलं असतं का आम्ही? काय? माझी बदनामी, धमकी? नो मामा, काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होते. मामा श्रावणी असं करणार नाही. मामा ती चांगली मुलगी आहे मामा, आणि ती असं का करणार आहे? आमचं लग्न होणार आहे मामा. मी तिला चांगलं ओळखतो. ती असं करणार नाही. आणि मम्माला? आज मम्मापेक्षा तिच्यावर जास्त विश्वास आहे ना तुझा? बघ, म्हणून आम्ही ती मागेल तेवढे पैसे तिला द्यायला तयार झालो. आय नो तुझं खूप प्रेम आहे तिच्यावर, किती विचार करतोयस तू तिचा. पण अनफॉर्च्युनेटली बेटा, तिने तुझ्या प्रेमाची काय किंमत केली? फक्त 1 करोड रुपये. यु नो अक्षय बेटा, आम्हाला ना श्रावणीचा राग येत नाहीये, कीव वाटते तिची. तुला सांगते अक्षय, आम्ही इतकी स्वप्न पाहिली होती ना आता तुझ्या आणि त्या श्रावणीच्या लग्नाची. खूप स्वप्न पाहिली होती. सगळा खर्च आम्ही करणार होतो. ते त्यांना कसं परवडणार ना आपल्या स्टेटसचं लग्न, कारण गरीब आहेत ते. आय मीन मिडल क्लास. आम्ही पूर्ण खर्च करणार होतो. तिला सून म्हणून नाही, लेक म्हणून घरी आणणार होतो. आणि मग अख्खा व्यवहार तिच्या हातात देणार होतो. आम्हाला तर रिटायरच व्हायचं होतं. पण तिला पैसे मिळवण्याची इतकी घाई आहे ना. सो सॅड. मामा श्रावणीला कुठली मेडिकल इमर्जन्सी होती का? तिला काही गरज होती का? ती का मागणार आहे मामा एवढे पैसे? अक्षय, आपण किती एकसारखा विचार करतो. एक्झॅक्टली हाच विचार आमच्या मनात आला. आम्हाला वाटलं बिचारी काहीतरी अडचणीत आहे, प्रॉब्लेम मध्ये. ताबडतोब आम्ही तिला विचारलं, आम्ही आहोत ना श्रावणी, घाबरू नकोस, आम्ही मदत करू. तर उद्धटपणे म्हणाली, पैसे द्या नाहीतर मीडियामध्ये जाईन. सोशल मीडियावर तुमच्या लाडक्या मुलाची, अक्षयची बदनामी करेन. सांगेन सगळ्यांना की या अक्षय सरनाईकने आमचा गैरफायदा घेतला, म्हणजे तिचा, श्रावणीचा. अनबिलिव्हेबल बेटा, अनबिलिव्हेबल. आणखीन एक गोष्ट म्हणाली, आम्हाला म्हणाली की जर आम्ही ऐकलं नाही ना तिचं तर अक्षय तुझं आणि आमचं, आपल्या दोघांचंही जगणं मुश्किल करून टाकेल. काय? श्रावणी असं म्हणाली? शब्द अजून कानात घुमतायत बेटा. एक शब्द कानात घुमतोय. इतकं स्ट्रेस आला ना ती हे सगळं जेव्हा बोलली, काही कळेल. आम्ही तिला म्हटलं, बाई तू असं काही बोलू नकोस, आम्हाला काही सुचत नाहीये. तू आधी आमच्या अक्षयला फोन कर, त्याला तुझी इतकी आठवण येते, त्याला सारखं तुझ्याशी बोलायचंय. तू अक्षयला फोन कर. ओके, मग काय म्हणाली ती? तुमचं बोलणं झालं नाही? अरे देवा, कमाल आहे या पोरीची. आम्हाला म्हणाली अक्षयशी एक शब्दही बोलायचा नाही ह्या सगळ्याच्या बाबतीत, नाहीतर. आणि मग पुन्हा तेच धमकी. बापरे, किती धमकी देते ती मुलगी. आय एम सो स्कॅर्ड. अक्षय, तुला माहिती आहे आम्हाला खोटं बोलायला आवडत नाही. रादर आम्हाला खोटं बोलता येतच नाही. आता पण ना अक्षय, तू खोदून विचारतोयस ना, म्हणून आम्ही नाईलाजाने तुला सांगतोय. नाही तर आज पण सांगितलं नसतं. कारण बेबी, आम्हाला माहिती आहे हे सगळं तू नाही सहन करू शकत. तू हर्ट होणार. आता पण हर्ट झालायस की नाही हे कळल्यावर? झालायस ना? हर्ट झालायस ना बेबी? मामा प्लीज, प्लीज तुम्ही रडू नका. प्लीज तुम्ही शांत व्हा. आमचं काय रे, 1 करोड तिच्या तोंडावर मार. पण बेटा, तिने धमकी दिली ना की ती मीडियामध्ये जाईल. तिकडे गेली तर तुझं अख्खं आयुष्य, अख्खं करिअर स्पॉइल होऊ शकतं. अक्षय, आयुष्य उद्ध्वस्त होईल. अक्षय,
तुला माहिती आहे ना आजकालची मीडिया कशी, मुलींच्याच बोलण्याकडे लक्ष देते, मुलींना जास्त सहानुभूती देते. आणि त्यात आपण इतके श्रीमंत आहोत ना अक्षय, लोक आपल्याकडनं फक्त बक्कळ पैसा काढण्याचा प्रयत्न करणार. आपण कितीही चांगले असलो, किती खरे असलो तरी तिचंच ऐकणार. बापरे अक्षय, किती टेन्शन आलं काय सांगू. सो वरीड. मम्मा तुम्ही मला हे सगळं आधी का नाही सांगितलं? मी बोलतो श्रावणीशी, ती असं वागू नाही शकत माझ्याशी. तू बोलतोस? बोल ना, बोल बोल, पण रागवू नकोस तिच्यावर. आम्हाला तशी ती खूप आवडली होती रे, रागवू नकोस तिच्यावर. आणि तिला समजाव, तिला म्हणावं मम्मा तर लग्न लावून देणार आहे आपलं, हो की नाही. मग हे सगळं जे आहे हे सगळं ऐश्वर्य तिचंच आहे, हो की नाही. मग इतकी घाई कशाला, असं समजावं. तिला पण रागावू नकोस बेटा, रागावू नकोस. आणि मग अक्षय, गोइंग वन स्टेप फर्दर, तिला विचार मम्मा काही बोललीये, मम्माने काही केलंय म्हणून. तर मम्मा सांगते ना, मम्मा येऊन पाया पडेल. फक्त तिने तुझं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नाही, तुझ्या आयुष्याशी खेळायचं नाही तिने. मम्मा प्लीज तुम्ही असं काहीही करू नका. इतकी काळजी वाटते ना मला, काय सांगू अक्षय. सगळ्या गडबडीत खरं तरी चांगली बातमी डॅडला श्रेयसला सांगायची खरंच राहून गेली, पण काही कळत नव्हतं. पण डू यू थिंक आता सांगू त्यांना मी? नो मम्मा नो प्लीज, आता ह्यातलं कोणाला काही सांगायची गरज नाहीये. मम्मा मला एकदा श्रावणीशी बोलू दे बस. बोल हं बेटा, बोल, खरंच बोल. म्हणजे आम्ही पण देवाला नवस केलाय, आम्ही पण देवाला सांगितलंय बाबा त्या श्रावणीला सुबुद्धी दे, सुबुद्धी दे. हे लग्न व्यवस्थित पार पडू दे. एकदा का हे लग्न व्यवस्थित पार पडलं की झालं. आणि जोपर्यंत हे लग्न व्यवस्थित पार पडत नाही ना बेटा, आम्ही पाण्याचा घोट पण घेणार नाही. मम्मा प्लीज प्लीज प्लीज, असं काही करायची गरज नाहीये. तुम्ही प्लीज तुमची काळजी घ्या, मी आहे ना, मी सगळं नीट करेल. ओके ओके बेटा. बेटा तू घाबरू नकोस, मम्मा इज विथ यू. हा बेटा काळजी. ओके मम्मा. हा बेटा, आम्ही तर सगळी काळजी घेणार आहोत. इन्स्पेक्टर साहेब, बरं झालं तुम्ही आलात. मी पोलीस स्टेशनलाच येणार होते. हे बघा ना, आमच्या घराची काय अवस्था केली आहे. गुंड आत शिरले होते, आई बाबांना मारहाण पण केली. तुम्ही प्लीज प्लीज या सगळ्याची चौकशी करा, काहीतरी ॲक्शन घ्या प्लीज. ॲक्शन तर घ्यावीच लागणार. सरळ साधी आणि सुशिक्षित माणसं सुद्धा आजकाल फार भयंकर गुन्हा करतात. चोर कोण, साव कोण काही कळतच नाही चेहऱ्यावर. काय शिंदे? येस सर. चला पटकन बोला, का केलं ते सगळं? मोटिव्ह काय ह्या गुन्ह्यामागचा? गुन्हा? अहो आम्ही हे सगळं का करू? आपला गुन्हा लपवण्यासाठी आरोपी काय काय करतो शिंदे जरा सांगाय ना. आपणच पीडित असल्याचे भासवतो, स्वतःला मारून घेतो, नासधूस करतो आणि मग स्वतःच कंप्लेंट करतो. फॅडच आहे आजकाल. हे बघा साहेब, आम्ही असं काही केलेलं नाहीये. उलट इथे आम्हाला त्रास झाला, हे सगळं नुकसान आमचं झालंय आणि आमची तक्रार नोंदवायची सोडून तुम्ही आम्हालाच गुन्हेगार म्हणून ठरवतायत. ओ बाई, बस झाली तुमची बडबड. अरेस्ट हर. येस सर. अहो पण माझ्या मुलीचा गुन्हा काय ते तर आधी सांगा. गुन्हा तुमच्या मुलीने नाही, तुम्ही केलाय. मी? कसला गुन्हा? नॅशनल पब्लिक स्कूल मध्ये तुम्हीच शिकवता ना? हो. चला मग सांगा, चोरलेले पैसे कुठे ठेवलेत? मी चोरलेले पैसे? नाही हो, मी नाही पैसे चोरले. मी खरंच पैसे नाही चोरले. रीत सर, कंप्लेंट झाली आहे तुमची पोलीस स्टेशन मध्ये. आता जे काही बोलायचंय ते पोलीस स्टेशनला येऊन बोला. चला. अहो काय बोलताय, कळतंय का साहेब तुम्हाला? माझी आई आणि चोरी
गेली 20 वर्ष ती त्या शाळेत नोकरी करते, आदर्श शिक्षिका म्हणून तिची ओळख आहे. एवढंच काय तर तिला पुरस्कार सुद्धा मिळालाय. आणि ती असं का करेल सांगा ना? हा असा गंभीर आरोप करताना तुम्हाला काहीच वाटत नाहीये? वाटतंय ना, बरंच काही वाटतंय. ह्यांच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या भविष्याची चिंता वाटते मला. हे असे आदर्श शिक्षक असतील तर समाज कसा घडणार? काय पुरावा आहे तुमच्याकडे? सांगा ना, काय पुरावा आहे? हो, कुठल्या बेसिसवर तुम्ही इतका मोठा गंभीर आरोप करता हिच्यावर? पुरावा हवा आहे तुम्हाला? मिळेल ना. शिंदे, सर्च वॉरंट. शिंदे, नीट घराची झडती घ्या. कोपरा ना कोपरा शोधून काढा. चला कामाला लागा. सर, हे बघा. नोटा मॅच होतात का बघा. सर, तेच आहेत. पुरावा हा घ्या. पुरावा. नाही नाही, मी हे पैसे घेतले नाही. तो मी चोरी नाही केली. मी खरंच सांगते, मी देवा शपथ सांगते, मी पैसे घेतले नाही. हे पैसे कुठून आले मला नाही माहिती. मी खरंच देवा शपथ सांगते, मी ही चोरी नाही केली. माझ्यावर प्लीज विश्वास ठेवा. मी नाही चोरी केली. हो, मी नाही चोरी केली. साहेब, हे सगळं कोणीतरी आमच्या विरोधात केलेलं कारस्थान आहे. अच्छा, ज्यांनी कोणी हे केलंय त्यांना काय मिळणार तुम्हाला त्रास देऊन? साहेब, मी तुमच्या पाया पडतो. हे बघा, तुमच्या डोळ्या देखत पुरावा मिळालाय तेव्हा कायद्याच्या आड येऊ नका. तुम्ही चांगल्या घरातले आहात म्हणून नीट सांगतोय, नाहीतर मग. साहेब प्लीज माझं ऐका. आईने काही केलेलं नाहीये. तुम्ही ते कोर्टात सिद्ध करा. आमचे हात कायद्याने बांधलेले आहेत. शिंदे, अटक करा त्यांना.
मला ओके आहात का तुम्ही मॅम? या सावकाश सावकाश सावकाश. आय एम सो सॉरी. मी पाणी देतो तुम्हाला, थांबा. हे घ्या पाणी प्या, तुम्हाला बरं वाटेल. तुम्ही रिलॅक्स व्हा, पाणी प्या. थँक्यू. मी आहे त्यांच्या बरोबर, काही काळजी करू नका. मी घेऊन जाईन त्यांना डॉक्टरांकडे लागलं तर. हां, थँक्यू. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी मॅम. तुम्ही अचानक समोर आलात आणि मी ब्रेक दाबला पण मला काही कळलंच नाही. तुम्ही आय एम एक्स्ट्रीमली सॉरी मॅम. सॉरी. एक मिनिट. तुम्ही आहात? आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. अहो प्लीज तुम्ही रडू नका. अहो मला आयडिया नाहीये मुली रडायला लागल्यावर करायचं काय असतं ते. तुम्ही काळजी नका करू, मी तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जातो. हां, डॉक्टरांकडे. तुम्ही काळजी नाही. मग काय झालंय, तुमची गाडी डॅमेज झाली आहे म्हणून तुम्ही रडताय का? तुम्ही काळजी नका करू, मी दुरुस्त करून घेतो तुमची गाडी. हां, तुम्ही काळजी नका करू अजिबात. नाही ठीक आहे मला. काय ठीक आहे? तुमच्या हाताला लागलंय, रक्त येतंय. आपण डॉक्टरांकडे जाऊया, मी तुम्हाला टेम्पररी फर्स्ट एड करतो. हां, थांबा तुम्ही. तुला कळत का नाहीये? आई माझी तिकडे पोलीस स्टेशन मध्ये. मी काय? आई तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये आहेत? पण काय असं सिरियस काय झालं? एक काम करतो, मी तुमच्या बरोबर येतो. माझी पोलीस स्टेशन मध्ये ओळख आहे, तुम्हाला माझी मदत होईल. मी तुमच्या बरोबर येतो. चला तुम्ही. चोरीचा आरोप लावलाय मला तिच्याबरोबर. अहो माझं ऐका तुम्ही. हे बघा, तुम्ही असं लगेच जाऊ नका. तुम्ही आता पडला, 2 मिनिट थांबा. असं जाऊ नका तुम्ही. हे बघा, तुम्हाला नाही गाडी नाही चालवता येणार तुम्हाला. तुम्ही असं तडकाफडकी जाऊ नका. मी सोडतो तुम्हाला पोलीस स्टेशनला. हे बघा, मी येतो तुमच्या बरोबर. तुम्ही काळजी नका करू. जो काही प्रॉब्लेम असेल तो आपण सॉल्व्ह करू. तुम्ही असं जाऊ नका. अहो मॅम ऐका माझं. कबूल कर. चोरी करतो काय? लवकर बोल लवकर. लवकर गुन्हा कबूल करा, नाहीतर आणखीन फटके. नाही लवकर. चोरी करतोय, कबूल कर. द्या आणखीन फटके ना. बोल लवकर, चल बोल. आता बोलतो की नाही? गजा, आणखीन एक काम आहे. आज्ञा मॅडम. हे जे मिडल क्लास माणसं असतात ना, त्यांचा स्वाभिमान त्यांच्यासाठी खूप महत्वाचा असतो. म्हणजे एखाद्या मिडल क्लास माणसाला जर एखादी रात्र लॉकअप मध्ये काढावी लागली तर त्यांच्या स्वाभिमानाच्या चिंध्या होतात. म्हणजे त्या बाई. करेक्ट, ॲब्सोल्युटली करेक्ट. त्या बाईचा सूर्य उद्या लॉकअप मध्येच उजाडायला हवा. कारण तसं झालं की मग तिच्या दोन्ही लेकींचा माज, ॲटिट्यूड, स्वाभिमान एका क्षणात मावळणार. डू यू अंडरस्टँड गजा? आय एम शुअर यू अंडरस्टँड. मॅडम ऐका ना, मी तुमच्या पाया पडते हो. मी खरंच तुमच्या पाया पडते. मी चोरी नाही केली हो मॅडम, मला सोडा. मी खरंच चोरी नाही केली. ओ बाई, 17 वेळा तेच काय बोलताय? तुमच्या विरुद्ध पुरावे सापडलेत आणि जे काय सांगायचं ना ते कोर्टात सांगा. मॅडम ऐका ना, मी शिक्षिका आहे. मी मुलांना खूप चांगले संस्कार देते हो. मग मी चोरी कशी करेन? मी खरंच हात जोडते. मी नाही हो चोरी केली. आता रडून काय फायदा आहे? चोरी करायच्या आधी विचार करायचा ना. अहो शिक्षिका असून असं कसं वागू शकता तुम्ही? मी शिक्षिका आहे. मी खरंच चोरी नाही केली. मी शपथ घेते, मी नाही हो चोरी केली. तुम्ही साहेबांना सांगा, मग त्यांचा विश्वास बसेल. मग मला सोडा. मी नाही चोरी केली हो मॅडम. शिंदे मॅडम, केला का ह्याने गुन्हा कबूल? अहो नाही सर, सतत बोलतायत मी चोरी केली नाही, मी चोरी केली नाही. मॅडम,
आम्ही तुम्हाला तुमचा गुन्हा कबूल करण्यासाठी खूप वेळ दिला. जर तुम्ही तोंड उघडायला तयार नसाल तर नाईलाजाने आम्हाला तुमच्यावर 3rd डिग्रीचा वापर करावा लागेल. नाही हो, मी काही चोरी केली मी खरंच. हो बाई, लय डेंजरस त्या 3rd डिग्री. मोठमोठे गुन्हेगार असे पोपटासारखे बोलतात आणि तुम्ही तर चांगल्या घरातले दिसताय. झाली चूक तर झाली ना, कबूल करून टाका. अहो मी किती वेळा सांगू मी चोरी नाही केली हो. आणि जो गुन्हा मी केलाच नाही तो मी कसा मान्य करू तुम्हीच मला सांगा. नुसतं बोलून काही होत नसतं, पुरावा लागतो, पुरावा. तुमच्या शाळेच्या अॅन्युअल फंक्शन साठी जी मोठी रक्कम जमा केली होती ती गायब आहे आणि ती सगळी रक्कम तुमच्या घरी सापडली आहे. आता खरं खरं सांगा, का केली चोरी? नाही हो, मी चोरी नाही केली. मी 20 वर्ष त्या शाळेत नोकरी केली आहे. मी खरं सांगते, मी त्या शाळेशी माझ्या कामाशी मी अशी प्रतारणा करूच शकत नाही हो. मी खरं सांगते, मी चोरी नाही केली हो. मी नाही केली चोरी. ओ मॅडम, पैशांच्या गड्ड्या समोर बघितल्या ना की भल्या भल्यांचा इमान डगमगताना पाहिलंय मी. जर तुम्ही चोरीच केली नाही तर हे पैसे तुमच्या घरी आले कसे? बोला ना, बोला. ते पैसे काय उडत आले? बोला. आता तुम्हाला लास्ट चान्स आहे. खरं काय ते बोला, नाही तर होणाऱ्या परिणामाला तयार राहा. नाही हो, खरंच माझ्यावर विश्वास ठेवा. मी नाही चोरी केली हो. मी कसा विश्वास देऊ तुम्हाला? मी खरंच चोरी नाही केली हो. मी चोरी नाही केली. चल हो आत. काय वेळ आली बिचारी. हे असं रडणं ऐकल्यावर पोलिसांना दया माया काही वाटत नाही ग. चोरी केलीस ना, मग कबूल कर. आमची अब्रू वेशीवर टांगायला निघाली होतीस? रिअली? आता बघ, तुझ्या आणि तुझ्या घरातल्या प्रत्येकाची अब्रूची लक्तरं आम्ही कशी वेशीवर टाकतो.